नमस्कार, आपण पाहत आहात परखड आणि बेधडक शिवशाही न्यूज। आजची ही बातमी केवळ धक्कादायकच नाही तर प्रशासनाच्या बेजबाबदारपणाचा जिवंत पुरावा आहे। सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यातील ओझर्डे येथील चंद्रभागा ओढ्यावरचा पूल होय तोच पूल जिथून दररोज हजारो वाहने, पर्यटक, एसटी बसेस आणि अवजड टँकर्स प्रवास करतात। पण या पुलाची अवस्था सध्या पाहिली तर एकच प्रश्न डोक्यात येतो, प्रशासन एखाद्या मोठ्या अपघाताची वाट बघतंय का? कारण या पुलाचे कठडे मागील 5 ते 6 महिन्यांपासून तुटलेले आहेत। पुलाच्या कोपऱ्यावर संरक्षक भिंतच नाही, म्हणजे जरा जरी वाहनाचा ताबा सुटला तर थेट ओढ्यात कोसळण्याची शक्यता। विशेष म्हणजे सध्या वाई सुरूर रस्त्याचं काम सुरू असल्यामुळं महाबळेश्वर आणि पाचगणीकडे जाणारी संपूर्ण वाहतूक याच मार्गावर वळवण्यात आली आहे। याचा अर्थ धोका दुप्पट, पण प्रशासन मात्र शांत। ग्रामस्थांचा आरोप आहे की त्यांनी वारंवार सार्वजनिक बांधकाम विभागाला याबाबत माहिती दिली, तक्रारी केल्या, पण अजून एकही अधिकारी पाहणीसाठी आलेला नाही। हा निष्काळजीपणा नाही का? थेट नागरिकांच्या जीवाशी खेळ नाही का? रात्रीच्या वेळी नवीन चालक, पर्यटक यांना या धोक्याची कल्पनाच नसते आणि अशा परिस्थितीत एखादा अपघात झाला तर त्याची जबाबदारी कोण घेणार? सार्वजनिक बांधकाम विभाग की प्रशासनातील झोपलेले अधिकारी? असा संतापलेल्या ग्रामस्थांनी स्पष्ट इशारा दिलाय। आता जर तातडीने या पुलाचे कठडे दुरुस्त करण्यात आले नाही तर तीव्र आंदोलन छेडलं जाईल। आता प्रश्न असा पडतो, प्रशासनाला जाग येण्यासाठी एखाद्याचा बळी जावा लागणार का? ही केवळ बातमी नाही तर हा प्रत्येक प्रवाशाच्या सुरक्षिततेचा प्रश्न आहे। त्यामुळे आता या बातमीनंतर तरी प्रशासनाची झोपमोड होते की नाही हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। शिवशाही न्यूज प्रतिनिधी शुभम कोदे, सातारा। ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज.com या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या।